मार्केटमध्ये दोन प्रकारची लोक असतात, एक पेसिमिस्ट आणि दुसरी असतात ती ऑप्टिमिस्ट। सोप्या भाषेत सांगायचं तर पेसिमिस्ट म्हणजे निराशावादी आणि ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी। या दोन प्रकारची व्यक्तिमत्व असतात। जे पेसिमिस्ट असतात ते म्हणतात की जग डुबणार आहे, जगाचं काय खरं नाही। पण गंमत सांगतो की हे आजपर्यंत अणुबॉम्ब पडला, असं झालं तसं झालं तर असं होणार आहे। गंमत सांगतो आजपर्यंत ही जी पेसिमिस्ट लोक आहेत त्यांनी जग डुबणार आहे असं आत्ताही सांगतायत की महायुद्ध झालं तर, असं झालं तर, तसं झालं तर, हे सगळं मान्य। पण असा इन्सिडन्स आजपर्यंत किती वेळा घडला तर जर आपण चेक केलं मागच्या पूर्ण 100 वर्षामध्ये, पूर्ण शतकामध्ये जर बघितलं तर 1920 साली एकदा प्लेगची साथ आली होती, त्यावेळी पण वाटत होतं की जग संपेल। त्यानंतर पहिलं महायुद्ध झालं, त्यावेळी वाटलं की आता जग संपेल। त्यानंतर दुसरं महायुद्ध आलं, त्यावेळी अणुबॉम्ब पडला, त्यावेळी वाटलं जग संपेल। त्यानंतर कोविड आला, कोविडमध्येही वाटलं की जग संपेल। त्याच्या अगोदर 2012 मध्ये कोणीतरी सांगितलं की जग संपणार आहे। त्यानंतर मध्ये एक धूमकेतू आला होता की जो जगावर पृथ्वीवर आदळणार होता आणि त्यावेळी जग संपणार होतं। आजपर्यंत हे पेसिमिस्टला प्रत्येक वेळी वाटलं की जग संपणार आहे, पण तसं जग काही संपलं नाही। पण आशावादी जो आहे ना, जो ऑप्टिमिस्ट आहे, तो कायम आशावादीच राहिलेला आहे आणि त्यामुळं हे जग आशावादावर जास्त चालतं असं दिसतंय। मग पेसिमिस्ट जे असतात ते फक्त पैसे सेव्ह करू शकतात। ज्यावेळी इन्व्हेस्टमेंटचा प्रकार येतो त्यावेळी पेसिमिस्ट हे पैसे सेव्ह करू शकतात, ते वेल्थ क्रिएशन नाहीत करू शकत। ऑप्टिमिस्ट जे असतात ते मात्र वेल्थ क्रिएशन करू शकतात। त्याचं एक एक्झाम्पल जर घ्यायचं म्हणलं तर आत्ताची मार्केटच्या सिच्युएशनमध्ये पेसिमिस्टला वाटतं की SIP स्टॉप केली पाहिजे आणि त्याला वाटत असतं हेच सगळ्यात स्मार्ट मूव्ह आहे। आणि जो ऑप्टिमिस्ट असतो त्याला वाटत असतं की SIP कंटिन्यू केली पाहिजे, कारण त्या पद्धतीने ती मुवमेंट चालू असते। पण पेसिमिस्टला काय वाटत असतं की हा म्हणतोय ना SIP सुरू केली पाहिजे किंवा चालू केली पाहिजे, हा सेल्स करतोय, हा त्याच्या फायद्यासाठी बघतोय म्हणून तो सेल्स करतोय, म्हणून तो म्हणतोय SIP चालू केली पाहिजे। ही पेसिमिस्टची थिंकिंग प्रोसेस असते। पण ऍक्च्युअल आपल्याला नेहमीच आयुष्यामध्ये आशावादी राहिलं पाहिजे, ऑप्टिमिस्ट राहिलं पाहिजे, तरच आपण जास्त पैसे पण कमवू शकतो आणि दुसरी गोष्ट जास्त हॅपी राहू शकतो। कारण पैसे कमवून नुसतं काही मिळणार नाहीये, तर हॅपीनेससाठी पण आशावादी राहणं गरजेचं आहे। नाहीतर निराशावादी राहिलं तर मग घरातले फॅमिली रिलेशन पण बिघडायला सुरुवात होतील। त्यामुळं नेहमी आशावादी राहा, हेच एकमेव कानमंत्र जर आपल्या आयुष्यामध्ये राहिला तर आपण आयुष्य एन्जॉय करू शकू। थँक्यू।